मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांवरून मनोज जरांगे पाटील आणि प्रसाद लाड यांच्यात जोरदार शाब्दिक वाद सुरू आहे. प्रसाद लाड यांनी नवं ट्विट करून जरांगेंना प्रत्युत्तर दिलंय. योग्य माहिती घेऊन बोलत जा. 60 वर्षात मराठ्यांसाठी कुणी काय केलं याची खुली चर्चा होऊन जाऊ द्या, असं चॅलेंज प्रसाद लाड यांनी दिलंय. अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया चव्हाण यांना मराठी समाजाच्या रोषाचा सामना करावा लागला. नांदेड जिल्ह्यातील भोकर मतदारसंघात त्या गाव भेटीसाठी गेल्या होत्या. तिथे कामनगावमध्ये मराठा आंदोलकांनी त्यांना अडवून 1 मराठा लाख मराठा अशा घोषणा दिल्या. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली आहे. केंद्रातील नेते महाराष्ट्रात ठाण मांडत असून विधानसभेसाठी भाजपमध्ये खलबतं सुरू आहेत. पुढच्या आठवड्यात 23 आणि 24 जुलै रोजी मुंबईत कोर कमिटीची बैठक पार पडणार आहे. पुण्यामध्ये केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक होणार आहे. महाराष्ट्र प्रदेश भाजप कोर कमिटी बैठक मुंबईत झाली. सलग दुसऱ्या दिवशी चाललेल्या या बैठकीचा समावेश झाला राज्याचे प्रभारी भूपेंद्र यादव, सहप्रभारी अश्विनी वैष्णव, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपच्या महत्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. लोकसभा निवडणुकीत विरोधकांच्या आरोपांना खोडून काढण्यात महायुतीला अपयश आल्याने आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं जय्यत तयारी सुरू केली आहे. त्याचाच भाग म्हणून विरोधकांच्या आरोपांना वेळोवेळी उत्तर देण्यासाठी भाजपचे महत्वाचे नेते दररोज पत्रकार परिषद घेणार आहेत. विरोधकांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी भाजपचे महत्वाचे नेते सकाळ दुपार पत्रकार परिषद घेणार आहेत. या नेत्यांच्या यादीवरून ठाकरे पक्षाच्या सुषमा अंधारे यांनी नितेश राणे, चित्रा वाघ यांना टोला लगावलाय. तसंच भाजप प्रवक्त्यांच्या यादीमध्ये सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा अधिकृत समावेश केल्याबद्दल आश्चर्यही व्यक्त केलं जातं. त्यामुळे फार काही मुंबईतील दादरमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची बैठक झाली. यामध्ये ग्रामीण भागातील समस्या, शेती प्रश्न, कायदा आणि सुव्यवस्था तसंच बेरोजगारीचे प्रश्न आक्रमकपणे जनतेसमोर नेण्याच्या सूचना केल्या गेल्या. तसंच महायुतीचा भ्रष्टाचार आणि अकार्यक्षम कारभार उघड करण्याचंही निश्चित करण्यात आलं. निफाडच्या चितेगावमध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळाव्यात भाजपच्या नेत्या अमृता पवार उपस्थित होत्या. यावेळी अमृता पवार यांनी शरद पवार यांचा सत्कार केला असून अमृता या येवला मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. भाजपकडून अजित पवार गटाची तक्रार केल्यावरून सुप्रिया सुळेंनी टीका केली आहे. मित्रपक्षांचं खच्चीकरण करणं ही भाजपची नीती आहे, मात्र हा त्यांच्या आघाडीचा अंतर्गत प्रश्न असल्याचं म्हणत भाजपला टोला लगावलाय. आगामी विधानसभा निवडणुकीत अकोले मतदारसंघातून अमित भांगरे यांना उमेदवारीचे संकेत शरद पवार यांनी दिलेत. अमित भांगरे यांच्या मागे शक्ती उभं करण्याचं आवाहन शेतकरी मेळाव्यात शरद पवार यांनी जनतेला केलं. नवनिर्वाचित आमदार राजेश विटेकर यांचे जिल्हाभरात ठिकठिकाणी जोरदार स्वागत करण्यात आलं. मानवत येथे आमदार विटेकर यांच्यावर जेसीबीमधून पुष्पवृष्टी करत 3 क्विंटल गुलाबांचा हार घालून जंगी स्वागत करण्यात आलं. MMRDAला मुंबई महापालिकेने 3,000 कोटी रुपये द्यावेत यासाठी नगरविकास विभागाकडून दबाव टाकण्यात येत असल्याचा आरोप डीएमसीचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केली आहे. काँग्रेस शिष्टमंडळ या संदर्भात लवकरच महापालिका आयुक्तांची भेट घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. इंग्लंडवरून आणण्यात आलेली वाघनखं साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयात ठेवण्यात आली. शिवकालीन शस्त्र प्रदर्शन आणि वाघनखं असा शिवशस्त्र शौर्यगाथा हा कार्यक्रम घेण्यात आला. याचं राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्घाटन झालं. इंग्लंडवरून आणलेली वाघनखं ही अफजल खान वधावेळीचीच असल्याचा दावा शिवेंद्रराजे भोसलेंनी केलाय. ग्रँड डफ यांना प्रतापसिंह महाराजांनी वाघनखं भेट म्हणून दिली होती, पण त्यावेळीचा पुरावा कोण देणार असा सवाल शिवेंद्रराजेंनी उपस्थित केलाय. वाघनखं साताऱ्यात आल्याने आनंद झाल्याचं मत शिवेंद्रराजे यांनी व्यक्त केलंय. साताऱ्यामध्ये वाघनखांचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं. तर खासदार उदयनराजे भोसलेंच्या आईंनी देखील वाघनखं पाहण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात हजेरी लावली. दरम्यान आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले ही त्यांच्या कुटुंबासोबत वाघनखं पाहण्यासाठी आले.
नांदेडमध्ये बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी संभाजी भिडेंवर आरोप केलाय। विशाळगडावर संभाजी भिडेंच्या धारकऱ्यांनी दंगा घातला असल्याचे गंभीर आरोप आंबेडकर यांनी यावेळी केला। तर आगामी विधानसभा निवडणुका पाहून हा प्रकार केल्याचं देखील आंबेडकर यांनी म्हटलंय। पोलीस प्रशासन असून विशाळगडावरील अतिक्रमण कारवाईला स्थगिती देण्यात आली आहे। भर पावसात विशाळगडावरील बांधकामावर हातोडा कशासाठी असा सवाल हायकोर्टाने राज्य सरकारला विचारलाय। पुढील आदेश येईपर्यंत कारवाई करू नये असेही हायकोर्टाने सरकारला आदेश दिले। बीड जिल्ह्यातील गेवराई येथे विशाळगड येथील अतिक्रमण झालेल्या प्रकरणी मुस्लिम समाजाच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला। यावेळी मराठा समाज बांधवही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। यावेळी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं। अमरावती शहराला दंगलीची पार्श्वभूमी असल्याने चित्रा चौकात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। कोल्हापूरच्या विशाळगड हिंसाचाराच्या घटनेनंतर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत काही संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला होता। या पार्श्वभूमीवर हा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। विशाळगडावरील घटनेच्या निषेधार्थ धाराशिवच्या कळंब शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला। मुस्लिम संघटनांनी या बंदची हाक दिली आहे। याला प्रतिसाद देत सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद ठेवली आहेत। मुख्य रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळतोय। पूजा खेडकर यांच्यावर आता लवकरच योग्य ती कारवाई होईल अशी प्रतिक्रिया पुण्यातील आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी दिली। असे भ्रष्ट अधिकारी प्रशासनात गेले तर अनेकांचं करिअर उद्ध्वस्त झालं असतं अशी टीकाही त्यांनी केली। कुंभार यांनी पूजा खेडकर प्रकरणाचा पहिल्यापासूनच पाठपुरावा करत त्यांचा गैरप्रकार समोर आणला होता। लातूर नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपी इराणा कोनगुलवार कुटुंबासह फरार आहे। त्याचा शोध सुरू असताना वकिलांनी इराणाच्या अटकपूर्व जामिनाचा अर्ज दाखल केला। त्यावर लातूर न्यायालयात सुनावणी झाली। यावर न्यायालयाने निकाल राखीव ठेवलाय। आरटीई प्रवेशाबाबत राज्य सरकारला हायकोर्टाने दणका दिलाय। खासगी विना अनुदानित शाळांना 25% कोट्यातील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यापासून सूट देण्यात आली आहे। मात्र शालेय प्रवेशाबाबतचा GR रद्द करण्यात आलाय। शालेय प्रवेशाबाबत अचानक असा निर्णय घेणं घटनाबाह्य असल्याचं कोर्टाने म्हटलंय। अकोल्यामध्ये ओळखपत्रावर वडिलांचं नाव नसल्यानं महिलेला परीक्षेपासून वंचित ठेवण्यात आलं। जिल्हा परिषदेतील आरोग्य सेविकेच्या भरती परीक्षा दरम्यान हा प्रकार घडला। मात्र परीक्षा अर्ज भरताना पतीच्या नावाची अट कशासाठी ठेवण्यात आली असा सवाल यावेळी महिलेने केलाय। परभणी जिल्ह्यातील 664 महसूल कर्मचारी संपावर गेलेत। कर्मचाऱ्यांच्या विविध 15 मागण्यांसाठी राज्यभरातील महसूल कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केलं। या आंदोलनात राज्यातील 20,000 कर्मचारी सहभागी झाले आहेत। तर जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा देण्यात आलाय। जळगावात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं। जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारतीय जवान शहीद झाल्याने केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। पुण्यात जवान किसान ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आलाय। शेतकरी आणि सैनिकांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढला। विधान भवनावर विभागीय आयुक्तांना निवेदन देऊन या मोर्चाचा समारोप करण्यात आला। नाशिक रोड इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ युवक काँग्रेसच्या वतीने अनोखं आंदोलन केलं। खड्ड्यांवर पुष्पहार अर्पण करून खड्ड्यांचा सत्कार करण्यात आला। खड्डे तात्काळ बुजवण्यात यावे अन्यथा मोठं आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला। रत्नागिरीमधील पाली एसटी बस स्थानकाचे लोकार्पण करण्यात आलं। जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते लोकार्पण झालं। त्यामुळे आता प्रवाशांची गैरसोय होणार नसल्याच्या भावना सामंतांनी व्यक्त केल्या। नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील सिरसी गावात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात गोंधळ झाला। हॉलचे पैसे न भरता कार्यक्रम घेतल्यावरून काँग्रेसचे सरपंच वंदना किशोर बुटे यांचे पती किशोर बुटे यांनी हा गोंधळ घातला। पंचायतीचे सदस्य मनोज दानडे यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। धुळ्याच्या कुसुंबा येथील आश्रमशाळेतील 22 विद्यार्थ्यांना दूषित पाण्याची बाधा झाली आहे। यामुळे या मुलांना जिल्हा रुग्णालय तातडीने दाखल करण्यात आलं होतं। तर यापैकी 6 मुलांना हिरे वैद्यकीय रुग्णालयात हलवण्यात आलं आहे। मात्र यातील 3 विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जाते। पावसाळ्यात आलापल्ली
ते भामरागड रस्त्याची अत्यंत बिकट अवस्था झाली आहे। मुसळधार पावसामुळे रस्ता वाहून गेला, त्यामुळे गरोदर महिलेला जेसीबीतून रुग्णालयात नेण्यात आलंय। यावरून गडचिरोली जिल्ह्यात पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आरोग्य समस्या किती बिकट बनते याची प्रचिती येते। कल्याण डोंबिवलीतील डांबरी रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे। यामुळे या रस्त्यांवरील खड्डे भरण्याचे आदेश आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिलेत। तर या खड्ड्यांसंदर्भात तक्रार आढळल्यास नागरिकांनी महापालिकेच्या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क करावा असं आवाहन आयुक्तांनी नागरिकांना केलंय। कर्जत कल्याण महामार्गावरील चिखलोली परिसरातील रस्ता अक्षरशः खड्डेमय झाला। या रस्त्यातून वाहनं कशी चालवावी असा प्रश्न वाहन चालकांना पडलाय। रस्त्याच्या दोन्ही बाजूला सिमेंट काँक्रिटीकरण झालेलं असताना हा 200 ते 300 मीटरचा रस्ता मात्र गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित आहे। नाशिक ते मुंबई राष्ट्रीय महामार्ग हा 40,000 वाहनांच्या क्षमतेचा आहे, मात्र सध्या वाहणारी वाहनांची संख्या 60,000पेक्षा जास्त आहे। परिणामी या रस्त्याची दुरवस्था झालेली आहे। या रस्त्याला चौपदरी ऐवजी 6 पदरी करण्याची गरज आहे। नाशिक मुंबई महामार्गावरील वाहतुकीचा फटका नाशिकच्या गंभीर अवस्थेत असलेल्या रुग्णांना बसतोय। कॅन्सरग्रस्त मोठ्या हॉस्पिटलमध्ये विचारासाठी पाठवण्यात येणाऱ्या नाशिकच्या रुग्णांना पोहोचणं कठीण होतंय। त्यामुळे कनेक्टेड मध्य रेल्वे ट्रेन कोच अँब्युलन्स उपलब्ध करून द्यावी अशी मागणी IMA संघटनेने केली आहे। अकोला जिल्ह्यातील तेल्हारा येथे कब्रस्तानला जाण्यासाठी चिखलमय रस्त्यामुळे दयनीय अवस्था झाली आहे। मुस्लिम बांधवांना अंत्यविधी आणि विविध धार्मिक विधी करण्यासाठी जाताना ट्रॅक्टरचा उपयोग करावा लागतोय। रस्त्याचा प्रश्न तात्काळ सोडवावा, अन्यथा मोठं आंदोलन करण्याचा इशारा मुस्लिम बांधव यांनी दिला। पुणे जिल्ह्यातील पोषण आहारासाठी ठाकरे गट आक्रमक झालाय। आदिवासींच्या आश्रमशाळेत खेड, आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यातील आदिवासींना निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं जातं असा आरोप करण्यात येतोय। त्यामुळे ठाकरे गटाने घोडेगावच्या आदिवासी प्रकल्प कार्यालयावर धडक मोर्चा काढला। पुणेकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळावा यासाठी प्रयत्न सुरू करतोय वाहतूक शाखा आणि महापालिकेच्या समन्वयातून शहरातील प्रमुख 32 रस्त्यांवर चौकांमध्ये वाहतूक सुधारणा करण्यासाठी अभिनव योजना राबवण्यात येणार आहे। गुगलसह करार करून वाहतुकीसाठी स्वतंत्र मोबाईल ॲप तयार करण्यात येणार आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा मार्गावरील मोरघट नाल्याला पूर आल्यामुळे चंद्रपूरहून ताडोबाला जाणारा मार्ग बंद झाला। पर्यटक आणि शाळेला ये जा करणारे विद्यार्थी यामुळे अडकले होते। रात्री झालेल्या पावसामुळे हा नाला दुथडी भरून वाहू लागला आणि पहाटेपासूनच हा मार्ग पूर्णतः बंद झाला। बीड इथल्या आष्टी तालुक्यातील कहेवड गावामधल्या नागरगोजे वस्तीतील ग्रामस्थांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रस्त्याच्या मागणीसाठी पत्र लिहिले। अनेक वर्षापासून गावात रस्ता नसल्याने ग्रामस्थ संतप्त झाले। मुंबई गोवा रस्त्याची दुरवस्था पाहून खासदार सुनील तटकरे चांगलेच आक्रमक झालेत। खारपाडा टोल नाका इथं घेतलेल्या आढावा बैठकीत तटकऱ्यांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली। महामार्ग विभागाच्या अधीक्षक अभियंत्यासह मुख्य अधिकारी व ठेकेदारांवर दखलपात्र गुन्हे दाखल करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना दिले।